बिबट्यांना खाद्य मिळावे यासाठी सरकार आता जंगलात चक्क जिवंत शेळ्या सोडणार आहे। हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण सरकारनं हा निर्णय का घेतला हे सांगते। पण त्याआधी ही कामाची रील सेव्ह करा आणि आम्हाला फॉलो करा। तर झालंय असं की गेल्या काही महिन्यात पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि कोल्हापूरमध्ये बिबट्यांची दहशत प्रचंड वाढली आहे। जंगलात खायला मिळत नसल्याने बिबट्या थेट मानवी वस्तीत घुसून हल्ले करत आहे। यावर उपाय म्हणून वन मंत्री गणेश नाईक यांनी एक मोठा ॲक्शन प्लॅन जाहीर केला आहे। आता जंगलातील तुटलेली अन्न साखळी पुन्हा जोडण्यासाठी आणि बिबट्याला नैसर्गिक खाद्य मिळवून देण्यासाठी जंगलात शेळ्या सोडल्या जाणार आहेत। याशिवाय बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी त्यांच्या नसबंदीला केंद्राने मंजुरी दिली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर एखादा बिबट्या नियंत्रणात येतच नसेल तर त्याला थेट गोळ्या झाडण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत। उसाच्या शेतातील बिबट्यांवर नजर ठेवण्यासाठी आता AI तंत्रज्ञान आणि सॅटेलाइट कॅमेरे देखील वापरले जाणार आहेत, जेणेकरून बिबट्या जवळ आल्यास गावात सायरन वाजेल। तुम्हाला काय वाटतं, जंगलात शेळ्या सोडल्याने बिबट्यांचे हल्ले खरंच थांबतील का? सरकारचा हा निर्णय तुम्हाला पटला आहे का? तुमची मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा।